नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपला विषय आहे आजीबाईचा बटवा. पूर्वी घरामध्ये ज्या आजी असायच्या त्यांच्याकडे कमरेला एक पिशवी असायची आणि त्या पिशवीत काही अशा जडीबुटी तिथे ठेवलेल्या असायच्या. त्या पिशवीत कुठे कुणाला सर्दी झाली, कुणाला ताप आला किंवा कुणाला काही असलं तर मग त्या बटव्यातनं ती काहीतरी एक मुळी काढायची, ती सहाणीवर उघडायची, त्याच्यात कधी मध, कधी दूध, कधी पाणी टाकून त्याचं चाटण ते दिलं किंवा मग आणखीन कुठे समजा डोकेदुखी होत असेल तर कपाळाला लावलं. या प्रकारे पूर्वी घरगुती उपायावरच बहुतेक आजार कंट्रोल केले जात असत. आता त्यातल्या काही वनस्पती. हळद. आता हळदीमध्ये एक प्रकार येतो, एक बाळंतीण हळद म्हणून, की ज्याला 3 टोक असतात. म्हणजे हळदीचं जे कांड असतं त्याला आणखीन एक फुटवा फुटलेला असतो. हां, म्हणजे त्याला ते नवीन हळदीचं एक आणखीन कांड तयार होतं. त्याला म्हणतात बाळंतीण हळद. ही नॉर्मली घसा खवखवत असेल तर मग ही उघडून दुधामध्ये, गरम दूध, कोमट दुधामध्ये ही दिली जात असेल. तर सुंठ. डोकं दुखत असेल किंवा काही ते पुन्हा आणखीन घशात खवखव करत असेल तर ही सहाणीवर उघडून दुधामध्ये गरम करून ही पण दिली जात असेल. अश्वगंधा. जर कधी अशक्तपणा आला तर अश्वगंधाची मुळांची जी पावडर असायची तिचा काढा करून दुधामध्ये हे करून किंवा उकळून ती पावडर किंवा टाकून ती दिली जात असायची. आपटा. आपट्याचं पंचांग हे साधारण पित्त वगैरे जे आहे ते कमी करावं म्हणून ते वापरलं जायचं. आता या वनस्पती, प्रत्येक वनस्पती आपण इथे दाखवला तर तो व्हिडिओ खूप मोठा होईल. पण या बऱ्याचशा सगळ्या वनस्पती आपल्याला माहिती आहेत. शेतकरी असले तरी माहिती आहेत, नसेल तर आपल्याला घरातल्या जुन्या जाणत्या माणसांकडनं याची माहिती घेता येईल. त्यानंतर हिरडा, बेहडा आणि आवळा याचं चूर्ण जे आज आपण त्रिफळा म्हणून हे वापरलं जातं. हिरड्याचा 1 भाग, बेहड्याचा 2 भाग आणि आवळ्याचे 4 भाग असं ते पूर्वीचं मिश्रण जे आहे ते त्रिफळा चूर्ण म्हणून घरी केलं जात असं. त्यानंतर वेखण. डोकं दुखत असलं, अर्धशिशीसारखं जर कधी डोकं दुखत असलं तर सहाणेवर ते पाणी टाकून उघडायची ती आणि त्याचा लेप कपाळाला लावला की तो डोकेदुखी आहे ती कमी होत असतं. नंतर लहान मुलं असतील तर मग वावडी आणि मुरड शेंग ह्या उघडून दिल्या जात असत. त्यानंतर गॅसेस वगैरे असेल तर गॅसेससाठी हिंगाचा एक बारीक खडा किंवा ओवा वगैरे जे आहे ते चगळ्याला देत असत, जेणेकरून तो कमी व्हायचा. घरात लहान मूल जन्माला आलं, त्याला दात यायला लागले की दाढ जी असायची तिला डिके मळीचे असे, हिंगातला एक प्रकार आहे, तिला नाडी हिंगूही म्हटलं जातं आयुर्वेदात. ती डिकेमली जी आहे त्याची जी पावडर आहे ती हिरड्यांवर चोळायची, जेणेकरून हिरड्या लवकर फुटायच्यात आणि त्रास कमी व्हायचा. मेथी ही पचनासाठी घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये असायची. मेथीचे लाडू वगैरे ते मेथी वापरली जायची. तुळशीच्या मंजुळा जी आहे ती हळद वगैरे हे करून दुधामध्ये जी उकळून दिली जायची, तुळशीच्या मंजुळा आहेत. नंतर जायफळ. जायफळसुद्धा लहान मुलं असलं घरामध्ये, झोप येत नाही तर ते उघडून दुधामध्ये लहान मुलाला ते पाजलं जायचं, जेणेकरून लहान मूल जे आहे ते शांत झोपायचं. त्यानंतर खोकला येत असला किंवा अगदी काही झालं तर आजी लगेच एक लवंग द्यायची, तोंडात ठेव बाबा. त्यानंतर मग काळी मिरी हे दुधामध्ये ज्या ठिकाणी कफ वगैरे झालेला असायचा त्या ठिकाणी वापरलं जायचं. पूर्वी परसबागा नव्हत्या. आता परसबागांमध्ये बऱ्याच जणांकडे भाजीपाला असतो. पूर्वी शेताच्या बांधावर अडुळसा असायचा, गुळवेल असायचा. हे जे आहेत ना, ही त्यावेळेसच्या ह्या वनस्पती त्यावेळेस सर्रास वापरल्या जात असत, जेणेकरून त्यावेळेस डॉक्टरकडे जाण्याचं प्रमाण फार कमी होतं. खेड्यापाड्यांवर नाही, तालुका पातळीवर सुद्धा क्वचितच एखादा डॉक्टर असायचा
म्हणजे आमच्या बालपणीची गोष्ट. तर त्यावेळेस हे आजीबाईचा बटवा जो आहे, ते आमचे जवळपास 99% आजार यातच हे जायचे. कुठे सायकल चालवताना पडलो, गुडघ्याला लागलं, खरचटलं, तर मग एक दगडीचा पाला, ज्याला पिवळं फूल येतं एवढंसं, एक मोठी दांडी येते आणि छोटंसं फूल येतं. आजकाल ते कोणीतरी डायबिटीससाठी म्हणून सुद्धा प्रमोट केलेलं आहे. तो दगडीचा पाला आणला, गुडघ्याला लावला की झालं. हा असा आजीबाईचा बटवा असायचा. लहान मूल जन्माला आल्यानंतर यातले काही भाग, मग हळद झाली, सुंठ झालं, त्यानंतर मग हिरडा, भेडा, वावडी, मुरडशेंग, नंतर जायफळ, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या थोड्या उघळून लहान मुलाला मधामध्ये चाटवल्या जात असत, जेणेकरून त्यांची इम्युनिटी ती वाढावी म्हणून. तर हा असा आजीबाईचा बटवा आहे. आपण त्याला आता विस्मृतीत गेलेला हा बटवा आहे. ज्याला कुणाला जिवंत करायचं असेल त्यांनी त्याच्यावर अभ्यास करावा. एक आजीबाईचा बटवा घरात असावा. सर्दी, पडसं, खोकला, कफ, पित्त हे आजार आता कॉमन झालेले. प्रत्येक घरामध्ये कधी ना कधी वातावरण बदल झाला, सर्दी झाली, AC मध्ये बसलं, सर्दी झाली, अमुक झालं, कफ झाला. तर त्यासाठी आजीबाईचा हा बटवा हा सर्वोत्तम उपाय आहे. वापरून पहा. धन्यवाद. चॅनल योग्य वाटलं सबस्क्राईब करा, मित्रमंडळीत माहिती द्या. हा आपला जुना खजिना आहे, याची कुठेतरी जपणूक करा, जेणेकरून आपल्या ज्या पारंपरिक वस्तू आहेत त्याचाही थोडाफार प्रमाणात वापर केल्यावर तुम्हाला रिझल्ट दिसले तर निश्चितच त्याचा उपयोग होईल, जेणेकरून आपली इम्युनिटी आणि या घरातल्या सगळ्या या गोष्टी ज्या आहेत त्या घरातच उपलब्ध आहे. हां, त्याचा वापर करून पहा. चॅनल सबस्क्राईब करा, मित्रमंडळीत माहिती द्या. घरात आजी कुणी असली तर आजींनाही त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी ॲड करता येतील. त्यामध्ये तुमचा बदाम आहे किंवा काळी मनुका पूर्वी चघळायला द्यायचे का, तो पित्ताचा त्रास होऊ नये वगैरे, अशा या बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण घरगुती याच्यातनं विसरून झालं की कप सिरप घ्या, मग ते सिंथेटिक आहे, त्याचे साईड इफेक्ट कुठल्याही गोष्टीचे आयुर्वेदाचे त्याचे सुद्धा एक मर्यादेच्या बाहेर झालं तर साईड इफेक्ट आहेत. धन्यवाद.